मित्रांनो, तुम्ही बघू शकता की सोयाबीनमध्ये सध्या परिस्थितीमध्ये पाणी आहे आणि काल रात्री तर प्रचंड असा पाऊस झाला। अजून साधारणतः 2-3 तारखेपर्यंत पाऊस सांगितलेला आहे। आता जर अजून 2-4 दिवस पाऊस राहिला तर या सोयाबीनचं काय उरते की नाही अशी कंडिशन आता आलेली आहे। कारण शेवटच्या दिवसात पीक होतं, चांगलं आलेलं आहे आणि दुसरी गोष्ट आता ते वाढतंय, कुठं पडतंय, कुठं खाली लेलतंय आणि संपूर्ण शेत असंच होत आहे। पूर्ण पाऊसच पाऊस, कठीण समस्या झालेली आहे आणि हे साधारणतः 4 वर्षापासून असंच चाललं आहे। म्हणजे सोयाबीनचं जेव्हा पीक काढायला येते भरपूर असा धो-धो पाऊस आणि यावर्षी तर अतिच आहे, काहीच कोणाला सांगू शकत नाही, अशी बेकार सिच्युएशन झालेली आहे। तूर ज्या शेतामध्ये पाऊस जास्त झालेला आहे किंवा निचरा होत नाही तर तूर उबवणी होत आहे, म्हणजे मर होत आहे त्या तुरीची। इकडे तुम्ही सोयाबीन बघू शकता की पूर्ण इथं झूम केलं तर सगळं सोयाबीन आता हे वाढलेलं आहे। आता जर पाऊस नसता तर हे काढणीला आलं असतं, परंतु कुठलंच काही आता करू शकत नाही आणि अजून जर 4 दिवस म्हटलं म्हणजे खलास कार्यक्रम आहे हा शेतकऱ्याचा। कठीण समस्या झालेली आहे, काय करावं काय नाही। पूर, महापूर, वरचे संकट, खालचे संकट, कठीण। आणि याच्यामध्ये आता हे गवत येईल ते वेगळंच, गवत पूर्ण आता हे वरती जाईल आणि याच्यातले झाडंसुद्धा बघून सोंगावे लागतील। भयान वास्तव आहे आता हे आणि ही स्थिती सगळीकडेच झालेली आहे। मराठवाड्याचं तर भयानक झालेलं आहे, तिथं तर खरडून गेलेलं आहे सगळ्या शेत्या, परंतु विदर्भही त्याच वाटेवर लागला आहे। कारण रात्री असा धो-धो पाऊस पडतो आणि शेतात शेत पाणी घेत नाही आहे। बघा तुम्ही, शेत कुठल्याच प्रकारे पाणी घेत नाही आणि निचरा याचा कुठनं होईल जर पाणी आजूबाजूलाही असेल तर कठीण समस्या झालेली आहे। तर असं आहे मित्रांनो, कठीण झालेली ही समस्या। नाहीतर सोयाबीनचं पीक यावर्षी चांगले होतं, सगळ्याच पद्धतीने सगळ्याच याच्यावर जोमदार पीक असलेलं हे सोयाबीन आता निघते की नाही निघत की जाते, भयानक सिच्युएशन, भयान वास्तव। धन्यवाद मित्रांनो।